ओम साईराम. भक्तजन हो, चला आता आपण श्री साईबाबांच्या आशीर्वादाने साई सच्चरित्र या ग्रंथाचा अध्याय 4 भाग 2 ऐकूया. मंगळवेळी जसे संत दामाजी पंत, सज्जनगडी जसे समर्थ रामदास व वाडीत जसे नृसिंह सरस्वती, तसेच शिर्डीत हे साईनाथ. सिद्धीस नेण्यास कठीण व पार करण्यास कठीण असा संसार याने जिंकलाय. शांती याचे भूषण आहे. ज्ञानाचा हा मूर्तिमंत भांडार आहे. वैष्णवांचे हे माहेरघर आहे. उदारांचा उदार असा हा परमार्थ करणाचा अवतार व सारांचे सार असा हा साई आहे. अशाश्वत वस्तूंमध्ये ज्याला आसक्ती नाही, आत्मस्वरूपात रंगलेली ज्याची वृत्ती आहे व परमप्राप्ती साध्य करण्याकडेच ज्याचे लक्ष आहे, त्याची स्थिती काय वर्णावी. या लोकातील भरभराट किंवा ऱ्हास याविषयी त्याला पर्वा नाही आणि परलोकातील सुखाचा उल्हास किंवा उपहास नाही. त्याचे अंतरंग आरशासारखे निर्मळ आहे आणि वाणी सदा अमृताचा वर्षाव करीत असते. राजा, रंक, दरिद्री व दीन हे सर्व त्याच्या दृष्टीला एकसारखे असतात. स्वतःचा मान किंवा अपमान त्याला ठाऊक नाही. तो स्वतः सर्व प्राण्यांमध्ये व्यापून राहिलेला परमेश्वर आहे. लोकांशी बोलत चालत असतो. मुरळ्यांचे नाच चाळे पाहत असतो. गझल किंवा गाणे ऐकताना डोलत राहतो. तरी त्याच्या समाधीचा किंचितही भंग होत नाही. अल्लाहचे नामस्मरण ही त्याची ओळखण्याची खूण आहे. सर्व जग जागे असताना त्याला झोप येते आणि जगाला झोप लागते तेव्हा हा जागत असतो. त्याचे अंतःकरण समुद्रासारखे शांत असते. त्याचा निश्चित आश्रम कळत नाही. तो निश्चित आचार व्यवहाराचे नियम पाळत नाही. बहुधा बसल्या जागचा हलत नाही, पण सगळे व्यवहार त्याला ठाऊक असतात. त्याच्या दरबाराचा वरवर दिसायला नेहमीच डौल दिमाग असला आणि त्यावेळी 360 गोष्टी तो सांगत असला तरी तो मौन पाळणे सोडत नव्हता. मशिदीच्या भिंतीला टेकून तो उभा असला. सकाळी व दुपारी भिक्षेसाठी गावात फेऱ्या करीत असला. लेंडी बागेत किंवा चावडीत जात असला तरी देखील त्याची आत्मस्थिती अखंड असते. पूर्वी कोणत्या जन्मी, कोणत्या प्रसंगी, कोणत्या काळी मी किती तप केले की ज्यामुळे श्री साईनाथांनी मला पदरात घेतले हे मी जाणत नाही. परंतु हे काय त्या तपाचे फळ? मी तर जन्मतःच दुष्ट आहे. श्री साई स्वतःच दिनांवर प्रेम करणारे आहेत आणि ही त्यांचीच कधीही न बदलणारी कृपा आहे. सिद्ध पुरुषांच्या गटात जरी जन्म असला तरी त्यांचे वर्तन साधकासारखे होते. त्यांचा स्वभाव अहंकाराशिवायचा व अति नम्र होता आणि ते सर्वांचे मन राखीत असत. एकनाथांनी जसे पैठण, ज्ञानदेवानी जसे आळंदी, तसेच श्री साईनी शिर्डीचे स्थान महिमा संपन्न केले. धन्य शिर्डीचे तृणपाषाण की ज्यानं दररोज प्रयत्न केल्याशिवाय बाबांचे चरण चुंबन घडले आणि बाबांच्या पायांची धूळ मस्तकावर धारण केली गेली. शिर्डीच आम्हाला पंढरपूर, शिर्डीच जगन्नाथपुरी व द्वारकानगर, शिर्डीच गया, शिर्डीच विश्वेश्वराची काशी व शिर्डीच रामेश्वर सुद्धा, शिर्डीच आम्हाला बद्रीनाथ, केदारनाथ, शिर्डीच आम्हाला नाशिक त्र्यंबकेश्वर, शिर्डीच महाकाळेश्वराचे उज्जैन व शिर्डीच महाबळेश्वराचे गोकर्ण क्षेत्र. शिर्डीतला साईंचा समागम हाच आम्हाला आगम निगम म्हणजेच वेद व धर्मशास्त्र की ज्यामुळे संसारातील सगळे व्यवहार कमी कमी होत जाऊन परमार्थाचा मार्ग सुलभ होतो. समर्थ साईंचे हे जे दर्शन तेच आम्हाला योग साधन आणि त्यांच्याशी केलेले संभाषण म्हणजेच आमच्या पापांचे क्षालन. त्यांचे चरण संवाहन हेच आम्हाला त्रिवेणीचे म्हणजेच गंगा, यमुना व गुप्त असलेली सरस्वती या 3 नद्यांचा संगम होऊन झालेल्या प्रवाहाचे प्रयाग म्हणजे अलाहाबाद येथील स्थानाचे त्रिवेणीचे स्नान आणि त्यांच्या चरणतीर्थाचे सेवन हेच आमच्या वासनांचे निर्मूलन. त्यांचे जे आज्ञा करणे तेच आम्हाला वेदवचन आणि त्यांच्या उदी प्रसादाचे सेवन हेच आम्हाला सर्व प्रकारे पुण्य पावन साधन. साईच आम्हाला परब्रह्म, साईच आमचा परमार्थ, साईच श्रीकृष्ण, श्रीराम व निजाराम देखील साईच. साई स्वतः सुख दुःख, राग लोभ इत्यादी द्वंद्वांच्या पलीकडचा आहे. तो कधीही आनंदातही नसतो किंवा खिन्नही नसतो.
सदैव आत्मस्वरूपात रंगलेला व सदोदित ब्रह्मच असो. शिर्डी केवळ मध्यबिंदू आहे. बाबांच्या कार्याची किंवा वास्तव्याची जागा तर पंजाब, कलकत्ता म्हणजेच आता कोलकाता, हिंदुस्थान म्हणजेच उत्तर प्रदेश, गुजरात, दख्खन म्हणजेच दक्षिण भारत, कानडा म्हणजेच कर्नाटक वगैरे सर्व ठिकाणी आहे. शिर्डीतील साईंची समाधी म्हणजे सर्व संतांचा मेळावा आहे. तिकडे जाण्याच्या रस्त्याला लागले की प्रत्येक पावलागणिक जीवाचे संसार बंधन तुटते. नुसते रूढी म्हणून समाधीचे दर्शन घेतले तरी जन्माला आल्याचे सार्थक होते. मग ज्यांनी बाबांची सेवा करण्यात आयुष्य खर्च केले त्यांचे भाग्य मी काय वर्णन करावे. मशिदीवर व वाड्यावर सुंदर निशाणांच्या रांगा आकाशात उंच फडकतात आणि जणू काय भक्तांना हाताने बोलावितात. बाबांचा महंत म्हणून नावलौकिक झाला आणि गावोगावी त्यांचे महत्त्व पसरले. कोणी त्यांना खऱ्या श्रद्धेने नमस्कारतात तर कोणी लोक त्यांच्या नुसत्या दर्शनाने संतुष्ट होतात. कोणाच्या मनातील विचार कसेही असोत, बुद्धीही निष्पाप असो वा लबाडीची असो, दर्शन घेतल्याबरोबर त्यांचे चित्त शांत होते आणि लोक मनात आश्चर्यचकित होतात. पंढरपुरात विठ्ठल व रखुमाई यांच्या दर्शनाचे जे नवल तेच विठ्ठल दर्शन साईबाबा शिर्डीत देत असत. ही जर कोणाला अतिशयोक्ती वाटत असेल तर त्यांनी विठ्ठलाची दृढ भक्ती असलेल्या गवळी बुवांचे बोल ऐकावेत, म्हणजे त्यांचा संशय फिटेल. हे पंढरीचे वारकरी होते. जशी त्यांची दरवर्षी पंढरपुराची फेरी तशीच ते शिर्डीचीही वारी करत असत. त्यांना साईबाबांचे भारी प्रेम होते. एक गाढव बरोबर असे व एक शिष्य सोबती म्हणून असे. बुवांची जीभ रामकृष्ण हरी नामाचा सारखा गजर करीत असे. त्यांच्या वयाला 95 वर्ष झाली होती. चातुर्मासात गंगा नदीच्या काठी व उरलेले 8 महिने पंढरपुरी बुवांचे राहणे असे. त्यामुळे दरवर्षी येता जाता त्यांची साईबाबांशी भेट होत असे. बाबांकडे पाहत पाहत विनम्र होऊन ते म्हणत, हाच तो दयावंत व अनाथांचा नाथ, साक्षात पंढरीनाथ. रेशमी किनार असलेली धोतरे नेसून काय कोणी संत होत असतात? त्यांना कष्ट करून हाडांचे मणी व रक्ताचे पाणी करावे लागते. देव पण काय फुकटचे लाभते? हाच तो प्रत्यक्ष पंढरीराव आहे होय. हे जग मूर्ख आहे. हे पक्के ओळखून याचे देव पण लक्षात आणावे. ज्याला पंढरीनाथाची भक्ती होती अशा भगवत भक्ताची ही उक्ती. तेथे माझ्या पामराचा अनुभव तो काय महत्वाचा, श्रोत्यांनी अनुभव घ्यावा. साईबाबांना नामस्मरणाची फार आवड होती. ते सतत अल्लाह मालिक असं म्हणत असत आणि आपल्या समोर रात्रंदिवसाचा नामसप्ताह करून घेत असत. एकदा त्यांनी दासगणूंना नामसप्ताह मांडायला आज्ञा केली. तेव्हा दासगणू म्हणाले, मांडतो, परंतु विठ्ठल प्रकटला पाहिजे. त्यावर बाबा छातीला हात लावून म्हणाले, हो हो, विठ्ठलाची मूर्ती साक्षात प्रकट होईल. भक्ताचा भाव मात्र पाहिजे. डाकुरनाथाची डंकपुरी, पंढरी रायाची पंढरी किंवा रणछोड रायाची द्वारका नगरी ती हीच शिर्डी आहे. ती पाहायला दूर जाण्याची जरुरी नाही. विठ्ठल काय दुसऱ्या कुठल्या गुप्त जागेतून उठून येणार आहे का? भक्तांच्या प्रेमाने उत्कटून येते देखील प्रकट होऊन राहील. पुंडलिकाने आई वडिलांची सेवा करून देवाला भुलविले आणि देवाधिदेवाने पुंडलिकाच्या भक्ती प्रेमासाठी विटेवर विसावा घेतला. असो, सप्ताहाची समाप्ती झाल्यावर दासगणूंना विठ्ठल दर्शन झाले असे म्हणतात. आता बाबांच्या शब्दांची आणखी एक प्रतीती घ्या. एकदा काकासाहेब दीक्षित नित्य नियमाप्रमाणे पहाटे स्नान करून आसन लावून ध्यान करीत बसले असताना त्यांना विठ्ठलाचे दर्शन झाले. आश्चर्य म्हणजे नंतर जेव्हा ते बाबांच्या दर्शनाला मशिदीत गेले तेव्हा बाबांनी त्यांना विचारले, विठ्ठल पाटील आले होते ना, त्याची भेट झाली ना? मोठा पळपुट्या बरे का तो विठ्ठल? त्याला मेक मारून जागेवरून हलणार नाही असा स्थिर कर. एक क्षण जरी दुर्लक्ष झाली तरी तो दृष्टी चुकून पळ काढील. असो, हा तर प्रातःकाळचा प्रकार. पुढे दुपार झाली असता विठ्ठल दर्शनाच्या सोहळ्याचे आणखी एक प्रत्यंतर पहा. कोणी एक बाहेरगावचा इसम पंढरपूरच्या विठोबाच्या चांगल्या 5-25 छब्या घेऊन विकण्याच्या इच्छेने आला. सकाळी ध्यानात असताना विठ्ठलाची जी मूर्ती दिसली तीच हुबेहूब प्रतिकृती पाहून दीक्षितांना मनात आश्चर्य वाटले आणि बाबांच्या शब्दांची त्यांना आठवण झाली.
लगेच त्यांनी मोठ्या प्रेमाने त्या विक्रेत्याला मोल देऊन एक छबी विकत घेतली आणि भक्तिभावाने ती पूजेत ठेवली. ओम साईराम. भक्तजनो, भाग दुसरा आता आपण इथेच थांबूया. बाकीचे पुढच्या भागात. ओम साईराम. ह्या चॅनलला कमेंट, लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. जर आपल्याला आवडलं तर लोकांना सांगा, आणि नाही काही खोटी वाटली, कमी वाटली तर मला सांगावे. ओम साईराम.